आमच्या बाजूच्या लगतच एक भिंत आड शीतप्रिया टायर पॅरालिसिस ही कंपनी धुरापासून होणारा त्रास आहे तो आमच्या इथल्या स्थानिक कामगारांना तसेच इथल्या स्थानिक परिसरातील लहान वृद्ध तसेच तरुण मंडळी यांना सगळ्यांनाच हा धुराचा त्रास होत आहे। 4 महिन्यापासून ती टायर कंपनी चालू झाली। या टायर कंपनीचा एवढा त्रास झाला का दिवसभर सगळ्यात घरामध्ये सगळा त्या काळं पावडर येते। वाडा तालुक्यातील प्रदूषणाचा गंभीर मुद्दा पुन्हा एकदा एरेनेवर आला आहे। टायर पॅरालिसिस कंपन्यांच्या घातक प्रदूषणामुळे केवळ स्थानिक रहिवासी नाही तर औद्योगिक कामगारही हैराण झाले आहेत। वाडा तालुक्यातील वडवली ग्रामच्या हद्दीतील शीतप्रिया टायर पॅरालिसिस कंपनी ही कंपनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमाचे खुलेआम उल्लंघन करत असल्याचा आरोप आहे। या कंपनीमुळे शेजारील गालाप्रसून इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीतील कामगारांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। त्यामुळे या ठिकाणी असलेल्या कामगार तसेच आजूबाजू असलेल्या स्थानिक रहिवाशांना या ठिकाणी राहणे मुश्किल झाले। या संदर्भात स्थानिक कामगारांनी जिल्हाधिकारी तसेच पालकमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे की लवकरात लवकर या कंपन्यांवर कारवाई करण्यात। वाडा तालुक्यातील टायर कंपन्यांचा मुद्दा गेल्या अनेक वर्षापासून इथं गाजतोय। त्याचबरोबर विधानसभेत सुद्धा हा मुद्दा चर्चेला होता। त्यानंतर येथील स्थानिक रहिवाशांच्या आक्रोशानंतर या ठिकाणी वडवली येथील असलेल्या काही कंपन्या बंद झाल्यात, परंतु अजून सुद्धा काही कंपन्या सुरू आहेत आणि सर्रासपणे जे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ बोर्ड आहे यांनी घालून दिलेली जी SOP आहे त्यानुसार कुठलेही काम न करता येथील स्थानिक जे रहिवासी आहेत आणि ते कंपन्या आहेत त्यांना यात हे नियम न पाळल्यामुळे स्थानिक रहिवासी आणि कामगारांना त्रास व्हायला सुरू झाले। आत्ताच इथं एक कंपनी आहे आणि कंपनीच्या बाजूला दुसरी एक टायर पॅरालिसिस कंपनी सुरू झाली आहे आणि त्याचा त्रास त्या बाजूलाच असलेल्या कंपनीला व्हायला सुरुवात झाली आणि तेथील कामगार सुद्धा आता या त्रासाने त्रस्त झालेत। नक्कीच आता आपण या कामगारांबरोबर संपर्क साधू, नक्की त्यांना काय त्रास होतो तुम्हाला आणि कशा प्रकारे तुम्हाला इथला अनुभव आहे? साधारण आम्ही या कंपनीत 20 वर्षापासून कार्यरत आहे। आम्ही कंपनीचे कामगार आहोत। बाजूला जी कंपनी चालू झाली आहे ती गेले 6 महिन्यापासून चालू झालेली आहे आणि तिचा जो उद्रेक आहे, जो धुरापासून होणारा त्रास आहे तो आमच्या इथल्या स्थानिक कामगारांना तसेच इथल्या स्थानिक परिसरातील लहान वृद्ध तसेच तरुण मंडळी यांना सगळ्यांनाच हा धुराचा त्रास होत आहे। या संदर्भात आम्ही जिल्हाधिकारी वगैरे यांना तक्रार केलेली आहे। तसेच आम्ही पर्यावरण मंत्री यांना सुद्धा भेटणार आहोत की या कंपनीवर लवकरात लवकर कारवाई करावी, नाहीतर इथली स्थानिक व तसेच इथले कामगार सगळ्याच कंपन्यातील इथल्या कामगारांना या धुरातून कार्बन डायऑक्साईड हा निघतो आणि हा निघाल्यामुळे सगळ्या लोकांना इथे घशाचा त्रास, नाकातून सर्दी, पाणी वगैरे येणे हे त्रास निर्माण झालेले आहेत। आमच्या बाजूच्या लगतच एक भिंत आड शीतप्रिया टायर पॅरालिसिस ही कंपनी गेल्या 6 महिन्यापासून तयार झालेली आहे। तर 6 महिन्यापासून तिचं उत्पादन प्रक्रिया सुरू झाली आहे, पण त्या उत्पादन प्रक्रियेत आम्हाला ज्या होणाऱ्या धुरामुळे खूप त्रास होतो, शारीरिक त्रास होतो। आम्ही जेवताना ते जे कार्बन डायऑक्साईड जे कण असतात ते आमच्या कॅन्टीनमध्ये जेवणावर येते आणि ते जेवणावाटे आमच्या शरीरात जाते। यापुढे तुमची भूमिका काय असणार आहे? यापुढे आमची भूमिका MPCB कार्यालय तसेच माननीय पर्यावरण मंत्री गणेशजी नाईक साहेब यांना भेटून या कंपनीवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी असणार। मी वसंत गणपत पाटील गेले 50 ते 60 वर्षापासून इथे राहतो, पण आत्ता या 2-4 महिन्यापासून ती टायर कंपनी चालू झाली। या टायर कंपनीचा एवढा त्रास झाला का दिवसभर सगळ्यात घरामध्ये सगळा त्या काळं पावडर येते। रात्रीचे पोरांना झोपून देत का नाही काय सारखा खोकला सारखा घसा दुखल्यासारखा सगळा एकदम येतो आणि वास तर दिवसभर सगळ्यात अगदी रात्री तर जास्त वास येतो सगळा। असं वाटते का हे घरच सोडून जावं का काय कुठे जावं असं तेच कळत नाही सगळं।